आणि यानंतर थेट गिरगावमध्ये जाऊयात। आपण बघतोय की वेगवेगळ्या शोभायात्रा आहे आणि वेगवेगळे सिने कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत। आमचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी या कलाकारांसोबत संवाद साधलेला आहे। मला असं वाटतं गुलकंदच्या टीमचा गोडवा आणि यात्रेचं पावित्र्य अशा दोन्हीचा संगम आहे। आता या क्षणी इथे प्रचंड ऊर्जा आहे, वातावरणात प्रचंड चैतन्य आहे। मला असं वाटतं की माणसांमध्ये मिसळणं किंवा माणसांशी आय कॉन्टॅक्ट करणं याच्यासाठी आम्ही जगत असतो। इट्स लाईक आवर व्हायटमिन शॉट। तर मी खूप खुश आहे। आपला सण आहे आणि आपला सण हा असा साजरा व्हायला हवा। सगळ्या सकाळपासूनच उत्साह आहे गिरगावमध्ये। याच्या आधी सुद्धा एकदा दोनदा मी येऊन गेलोय, पण त्यावेळेला ह्या कामानिमित्त आलेलो नव्हतो, सहभागी व्हायला आलेलो होतो। पण आज आमच्या चित्रपटानिमित्ताने इकडे येणं झालेलं आहे। अतिशय सुंदर चित्रपट झालेला आहे। मी डोंबिवलीची आहे, त्यामुळे मी डोंबिवलीची स्वागत यात्रा अनेक वर्ष अटेंड करते, त्याचा भाग होतीये। आज पहिल्यांदा इकडे आले, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे, कारण ही खूप जुनी आणि पहिली शोभायात्रा वगैरे असं ऐकलं होतं। त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आणि गुलकंद निमित्त आहे, माझा पहिला सिनेमा आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी। गिरगाव हे खरं मराठी माणसांचं गाव आहे आणि इथं मराठी संस्कृती जपली जाते। अशा ठिकाणी आम्ही प्रमोशन सुरू केलेलं आहे आमचं। खूप छान वातावरण आहे इथे। गिरगाव म्हणजे खरं तर मराठी माणसाचं मूळ गाव म्हटलं पाहिजे। हे हार्ट आहे मराठी माणसाचं आणि त्याची झलक तुम्ही आज इथेही बघू शकताय। तर गिरगावमधल्या शोभायात्रेचा हा उत्साह आपण बघतोय। मराठी सिनेमा गुलकंद हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याची टीम, हास्य जत्राची टीम सुद्धा यामध्ये सहभागी झालेली आहे। वेगवेगळ्या वेशभूषा करून आणि पारंपरिक पोशाखामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या शोभायात्रांमध्ये सगळे नागरिक सहभागी होत असतात आणि वेगवेगळ्या या शोभायात्रांना अनेक वर्षांची परंपरा सुद्धा आहे। आणि ही जी काही दृश्य बघतोय, दरवर्षी या सगळ्या बुलेट राण्या या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात। वासुदेवाची वेशभूषा करून सुद्धा यामध्ये काही जण सहभागी झालेले आहेत। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव तर्फे ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। आपण पाहतोय या शोभायात्रेमधली ही वेगवेगळी दृश्य। तर पालख्या असतील, काही चित्ररथ असतील, हे सुद्धा यामध्ये आवर्जून सहभागी होतात। माय मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्याच्यानंतर गिरगावमधल्या या शोभायात्रेमध्ये आपल्याला हा चित्ररथ यंदाच्या वर्षी बघायला मिळालेला आहे। तर गिरगाव असेल, ठाणे, डोंबिवली या सगळ्या भागामध्ये प्रचंड उत्साहाने आणि चैतन्याने या शोभायात्रांमध्ये सगळीच माणसं सहभागी होत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।